नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये रिक्त पदांची माहिती मिळालेली आहे. आता यामध्ये बघा वर्ग अ पासून तर वर्ग ड मध्ये किती रिक्त जागा आहेत, त्यासोबतच बघा याची जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होणार आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याआधी बघा, तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओची अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही बघू शकता की कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण सामान्य प्रशासन, जे की 11/4/2025 या तारखेला बघा आरटीआय कडून रिप्लाय मिळालेला आहे. रिक्त पदांचा आढावा, जो की कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये किती रिक्त जागा आहेत यामध्ये तुम्हाला विषय दिसून येणार की माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती मिळण्याबाबत, जे की तुम्हाला 11/4/2025 ला मिळालेली आहे. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत कार्यालयाच्या अभिलेखात उपलब्ध असलेली माहिती पुरविणे अभिप्रेत असून संदर्भीय अर्जातील मुद्द्याबाबत उपलब्ध माहिती खालीलप्रमाणे कळविण्यात येत आहे, जे की तुम्हाला खालीलप्रमाणे माहिती तुम्हाला इथे दिसून येणार आहे. जर बघा, सर्वात आधी तपशीलमध्ये जर बघितलं तुम्ही, तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील वर्ग अ, वर्ग ब, वर्ग क आणि वर्ग ड रिक्त पदांची माहिती ईमेलवर मिळण्याबाबत, जे की तुम्हाला इथं दिसून येणार आहे की 31/3/2025 रोजीची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील वर्ग अ पासून तर वर्ग ड रिक्त पदांची माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे. जे की बघा, तुम्ही इथं बघू शकता की वर्ग अ मध्ये जर रिक्त पदांची माहिती जर बघितली तर 118 जागा आहेत, वर्ग ब मध्ये 76, वर्ग क मध्ये 1326, वर्ग ड मध्ये 879. तर बघा, वर्ग अ पासून तर वर्ग ड मध्ये जर बघितलं आपण तर वर्ग क आणि वर्ग ड मध्ये बघा सर्वात चांगल्या जागा तुम्हाला इथे दिसून येतील. वर्ग क मध्ये जर बघितलं 1000च्या वरती तुम्हाला म्हणजे 1326 जागा तुम्हाला इथे दिसून येतील आणि वर्ग ड मध्ये 879 जागा तुम्हाला दिसून येतील. आता ही जी माहिती आहे तुम्हाला मी सांगितले की कल्याण डोंबिवली महानगरपालिका रिक्त पदांची माहिती दिलेली आहे, जे की 31/3/2025 पर्यंत ही माहिती मिळालेली आहे. सदर प्रकरणी अपील करण्याची मुदत 30 दिवसांची असून प्रथम अपील अधिकारी तथा उपआयुक्त मुख्यालय, जे की तुम्हाला इथं ऑफिस तुम्हाला दिलेलं आहे. याबद्दलची सविस्तर माहिती जर बघितली आपण तर बघा, ही जी जाहिरात आहे कधीपर्यंत प्रसिद्ध होणार आहे, तर बघा या वर्षी म्हणजेच की बघा येत्या काही महिन्यामध्ये तुम्हाला ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. आता बघा, हळूहळू जर बघितलं आपण तर प्रत्येक महानगरपालिकेतून बघा तुम्हाला जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आता बघा, नवी मुंबईची जाहिरात जर बघितली आपण तर प्रसिद्ध झालेली आहे, जे की काही विद्यार्थ्यांनी फॉर्म जर भरायचे बाकी असतील तर त्यांनी लगेच फॉर्म भरून घ्या. त्याच्याबद्दल आपण एक व्हिडिओ दिलेला आहे आपल्या चॅनलवरती, तो तुम्ही बघू शकता. आता बघा, प्रत्येक महानगरपालिकेतून जेवढ्या काही रिक्त जागा आहेत, जे की 31 डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त राहतील, ती जागा तुम्हाला रिक्तता म्हणजे की माहिती घेऊन किती जागा रिक्त आहेत त्याबद्दल तुम्हाला सविस्तर जाहिरात जी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आता बघा, तुम्हाला जर बघितलं आपण तर ही तुम्हाला वर्ग अ पासून वर्ग ड ची जी माहिती तुम्हाला दिलेली आहे रिक्त जागांची, ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील आहे. आणि अशीच माहिती तुम्हाला प्रत्येक महानगरपालिकेतील ज्या कोण्या महानगरपालिकेतील रिक्त पदांची माहिती आहे ती तुम्हाला मिळणार आहे. आता बघा, ही संपूर्ण जाहिरात जी आहे म्हणजे की माहिती जी आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे, तिथून तुम्ही जाऊन बघू शकता. तुम्ही जर का माझ्या टेलिग्रामला अजून जॉईन झाले नसाल तर बघा, लिंक जे आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसून जाणार, तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता. आता या जाहिरातीबद्दल जर बघितलं बघा, ही जाहिरात तुम्हाला येत्या काही महिन्यामध्ये दिसून येणार आहे आणि यावर्षी नक्कीच ही जाहिरात पडणार आहे, म्हणून तुम्ही अभ्यासाला सुरू होऊन जा. ज्या कोणी विद्यार्थ्यांना अभ्यासाला सुरुवात झालेली नसेल तर त्यांनी लगेच अभ्यासाला सुरुवात करून घ्या. आता ही जाहिरात जी ती नक्की सांगता येत नाही की कोणत्या महिन्यात येणार, पण यावर्षी नक्कीच ही ॲड पडणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. तर अशा प्रकारची ही आजची माहिती होती. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही कोणत्या महानगरपालिकेची ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे की नोटिफिकेशनची वाट बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझ्यापर्यंत जर माहिती मिळाली तर मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकेल किंवा माझ्या टेलिग्राम चॅनलवरती मी देत राहतो. म्हणून त्यामध्ये तुम्ही जॉईन होऊन जा लवकरात लवकर, कारण की बघा संपूर्ण जे नवीन भरतीची अपडेट आहे माझ्या टेलिग्रामवरती तुम्हाला मिळून जाणार. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.